29 महानगरपालिकांमध्ये आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. नेमकं कुठल्या प्रवर्गाचा महापौर कुठे बसणार याची मी तुम्हाला यादीच वाचून दाखवणार आहे. सर्वात आधी मी खुला प्रवर्ग सांगतो, ज्याच्यामध्ये खुल्यातनं महिला किंवा पुरुष असे दोन्ही सुद्धा महापौर असू शकतील. अशा महानगरपालिकांची यादी आहे: भिवंडी, परभणी, सांगली, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अमरावती आणि पिंपरी चिंचवड. आता यानंतर खुला वर्ग मात्र तिथं फक्त महिलाच महापौर असू शकतील अशा महानगरपालिकांची यादी वाचून दाखवतो. ती म्हणजे पुणे, मुंबई, धुळे, नांदेड, नवी मुंबई, मालेगाव, मीरा भाईंदर, नाशिक आणि नागपूर. यासोबतच आता मी आरक्षण असणाऱ्या महानगरपालिकांची यादी वाचून दाखवतो. एस टी म्हणजे एस टी महिला किंवा पुरुष अशांना एकच जागा मिळाली आहे, ती म्हणजे कल्याण डोंबिवली. यासोबतच एस सी महिला किंवा पुरुष दोघांना सुद्धा ओपन असणारी जी जागा आहे ती सुद्धा एकच आहे, ती म्हणजे ठाणे. आता एस सी महिलांना 2 जागा मिळालेल्या आहेत, ते म्हणजे जालना आणि लातूर. यासोबतच आता ओबीसी महापौर असू शकतील अशा जागांची मी यादी वाचून दाखवतो. त्यामध्ये महिला किंवा पुरुष दोघेही महापौर असू शकतील अशा जागा म्हणजे पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर आणि उल्हासनगर. ओबीसी महिला असू शकतील महापौर अशा 4 जागा आहेत, त्या म्हणजे जळगाव, चंद्रपूर, अकोला आणि अहिल्यानगर. आता नेमकं इथं कोण महापौर पदाचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत आणि जास्तीत जास्त शक्यता कोण आहे की इथले महापौर कोण होऊ शकतात याबद्दलची डिटेल माहिती आम्ही तुम्हाला सरकारनामावर सांगतच राहू. त्यासाठी ती अपडेट तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा.